नमस्कार. भाजी फटाका रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. मी आज झटपट होणारी अशी 2 मिनिटात होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे. सर्वांच्या तोंडाची चव वाढवणारी देखील, लहानांपासून मोठ्यांच्या. चला तर रेसिपीकडे वळूया आता. त्यासाठी मी येथे 1 वाटी मीठ घेतलेलं आहे. ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता एकीकडे हरभरे घ्यायचे आहे. हळद मीठ लावून घ्यायचं आहे. हरभऱ्यांना ओले करून घ्यायचे. ते पाहू शकता अशा पद्धतीने. फुटाणे करणार आहे आपण आज. येथे मी बारीक हरभरे घेतलेले होते. तुम्ही जाड हरभरे देखील घेऊ शकता. जाड हरभऱ्याने फुटाणे हा चांगला तयार होतो, बारीकेने पण होतो. चला तर बघूया आता आपण कसे करायचे. हळद मीठ लावून झालेलं आहे आपलं. मीठ गरम होईपर्यंत 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकून त्याला. पाच मिनिटानंतर पाहू शकता आपलं मीठ गरम झालेलं आहे. चांगलं कडकडीत होऊ द्यायचं आहे मीठ. आता हरभरे घालून घ्यायचे त्यामध्ये. हरभरे घातल्यानंतर सारखं त्याला हलवत राहायचं आहे. जेवढं मीठ कडकडीत झालेलं असेल गरम, तेवढे आपले फुटाणे चांगले उठतात. फुटाणे उठायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही. फुटाणे झालेले आहे आपले. आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे त्याला. चाळणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे. हे मीठ मी आधी वापरलेलं आहे, त्यामुळे त्याचा रंग असा बदललेला आहे. शेंगदाण्यासाठी वगैरे पण वापरलेलं होतं मी. आता परत घालून घ्यायचे आहे तेवढे हरभरे राहिलेले शिल्लक. हरभरे थोडे थोडे करून घालायचे नेहमी. आणि लोखंडी कढईचा वापर केलेला आहे इथे मी. फुटाणे हे तोंडाची चव वाढवता. सर्दी खोकल्यासाठी, मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले आहे फुटाणे. येथे सर्व फुटाणे आपण तयार करून घेऊया अशाच पद्धतीने. होऊ शकता तुम्ही. फुटाणे झालेले आहे आपले. सर्व फुटाणे मी करून घेतले. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा. एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये फुटाणे करून पहा एकदा, नक्की जमेल तुम्हाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सोपी रेसिपी घेऊन येणार आहे.